स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. आणि आम्ही चाललोय फॅमिली ट्रिपला, म्हणजेच देवदर्शनाला. आमची फॅमिली ट्रिप म्हणजे देवदर्शन असते. एवढे कशा. आणि मम्मीचं आरडाओरडा सुरू झाला. आणि तर आता मी तुम्हाला इंट्रोडक्शन देते की आम्ही नेमकी कुठे चाललोय. ये चल. मम्मीचा ब्लॉग मध्ये येण्यासाठी ऍडजस्टमेंट चालली होती म्हणून मीच घेतलं. तर आम्ही चाललेलो आहोत तुळजापूरला देवदर्शन करायला. आणि आम्ही पंढरपूरला पण जाणार आहोत. हा, पंढरपूरला पण देवदर्शनाला जातात माहिती आहे. तर आता मी निघालोय. आजचा दिवस तर आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे एवढं काही खास नसेल. पण आम्ही जे काही मस्ती वगैरे करू, चहा प्रेमींसाठी चहा प्यायला जेव्हा आम्ही थांबू तेव्हा पण आम्ही तुम्हाला दाखवू. दीदीला आम्ही मिस करतोय. आणि आमची मोठी बहीण मना दीदीच म्हणतो मी तिचं खरं नाव बोलणार होते. ती आता मॅरिड आहे, त्याच्यामुळे ती सासरी असते, ती येऊ शकत नाही आमच्यासोबत प्रत्येक जागी. हा, आम्ही मिसळ खायला थांबलो होतो, पण नंतर विचार केला ती नाही, मग मिसळ कशाला खायची. आमचे चेहरे जे पारुशे दिसतील अजून. हिरोईन बनण्याचा प्रयत्न करते, पावडर लावून कोण आलंय, टॅनिंग झालं एक तर आधीच. आमचे एक्झाम्स होते, आम्ही पेपर देऊन देवदर्शनाला आलेलो. तर कंटिन्यू करा. तर आता आम्ही 2 वडापाव खाऊन मी एकच खाल्लं. आवडीचं बिस्किट घेऊन तुम्हाला उलटच दिसेल. त्यांना माहित नाही का की आवडीचं. आम्ही आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. आता वाजलेत 6, एक्झॅक्ट 6 वाजलेत. आणि आता आम्ही कुठे आहे? पप्पा आपण कुठे आहे आता? खडकीच्या पुढे. हां, खडकीच्या पुढे. अजून आम्हाला भरपूर वेळ लागणार आहे पोहोचायला. थांबा, फोन आला. डोळे उघडे होते का माझे? फोटो काढ. वी आर ॲट हॉलेज. वी आर ॲट हॉटेल. करे रे देवा. वी आर ॲट हॉटेल. वी आर हॅव्हिंग डिनर. फंबल पडला, माफ करा. सो गाईज, आता आमचा ब्रेक झालेला आहे. आम्ही थांबलोय डिनरसाठी आमच्या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. त्याचं नाव आहे निसर्ग हॉटेल. आणि आम्ही इथं बसलेलो आहे. माझी मम्मी, तिला सगळ्यात जास्त थंडी लागलेली आहे. तिला चक्कर आली आताच. पडली जस्ट, आम्ही उचलले. आणि तिकडे खेळण्याचं आहे बाहेर. तिचं जेवण झालं की आम्ही तिला खेळायला नेणार आहे बाहेर. सीसॉ पण. सीसॉ हिचं फेवरेट आहे. मी थोड्या बसायला आवडते तिला. संध्याकाळचं नाही का? आम्ही जेवण करणार आहोत. तर आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही काच जेवण करणार आहे. आम्ही आज एकदम स्पेशल डिश खाणार आहे आम्ही आज. ती म्हणजे ते तुम्हाला दाखवतो. केलं तर आम्ही आज खवापोळी खाणार. माझी फेवरेट खवापोळी, जी माझी मम्मी घरी बनवत नाही, ती पोळी मला शेवटी हॉटेलमध्ये येऊन खावी लागली. नॉट इंटरेस्टेड. तू शिक ना, तू खायला घाल. आवडीच्या गोष्टी दुसऱ्याच्या माणसांनी खायला घातल्या पाहिजे, समज. तर भेटूयात थोड्याच वेळात. बाय कर. तर आमची खवापोळी आलेली आहे. जास्त गोड आवडत नाही, जास्त तुपकट आवडत नाही, त्याच्यामुळे हिला ती पोळी आवडलीच नाही. माझी तर फेवरेट आहे आणि ती मी खाणार आहे. काय लागते? विघ्नेश खा.
नको खाऊ तुला लागत तेवढं. रिॲक्शनलेस माणूस आहे. छान आहे, मस्त आहे. माझे रिॲक्शन नको टाक. अवतार कसले घाण झालेत आमचे. तर आता आमचं जेवण झालं एकदम फुल. आता आम्ही रूमवर जाणार आहे. आम्हाला अजून 1 तास लागेल पोचायला. आणि झोपणार. कारण आम्हाला पहाटे 3 वाजता आवरायचं. उठायचंय. चल घोड्यावर बसू आपण तुला. चल ना चल 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 लवकर चल. आता आम्ही आधी तिला घोड्यावर बसवतो. पण हॉर्स रायडिंग करणार आहे आम्ही आदूची. ये ना लवकर. बस 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 ना. अरे बस. कोण नाही काय म्हणत. माणसं बघतायत. बस लवकर. बस 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 बस. तुकडुक तुकडुक गोडोबा गोड्यावर बसला लाडोबा. मे बी तरी इथंच होईल एंड. नाहीतर आम्ही रूमवर गेल्यावर पण एंड करू शकतो जर आमच्यात क्षमता राहिली तर. असेल असेल नक्कीच. तर भेटूयात परत एकदा. पहले बाहर ये हम है, ये हमारे लोग हैं और पूजा करने आए. मिनटात आलो फक्त. तुम्ही दिली झोपवले मामाला. सो आम्ही आता पोहोचलेलो आहोत आमच्या रूममध्ये. आणि आदू आपले रूम टूर. हे आमच्या तिघांचा बेड आहे. ही रूम आमची आहे. तिथं आम्हाला टी व्ही, पुढच्या बाथरूम सगळं आहे. आणि तिकडची मम्मी पप्पांची. खूप दमलो आम्ही. आम्हाला सकाळी 2 वाजता उठून आंघोळ करायची. 4 वाजेपर्यंत आवरून आम्हाला मंदिरात मी तर जायचं. म्हणते आता चांगलं करू. आणि आता घड्याळात वाजलेत 10:30. आणि आम्ही थोडा वेळ टीव्ही बघून झोपू. नालायक. तू जर 2 वाजता उठली नाही. एकदम मिरर छान आहे ना. चला आता ब्लॉग एंड करूयात इथेच. सो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. बाय. जय महाराष्ट्र. रामकृष्ण. आणि यांचं झालं ना? जय श्रीराम. जय श्रीराम.